राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुख देव साधने सोहा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा लोचनी सुख देव साधने
तुम्ही सावध म्हणे दीनबंधू तुम्ही सावध म्हणे दीनबंधू तुम्ही सावध संतासी शरण नाम वाक्य वदावे संतासी शरण नाम वाचे वदा
मन दीनबंधो तुम्ही सावध व्हावे, मन दीनबंधो तुम्ही सावध व्हावे, दीनबंधो तुम्ही सावध व्हावे, दीनबंधो तुम्ही सावध व्हावे. बंधू तुम्ही सावध व्हावे, संतांची शरण नाम वाचे वदावे, नामा वाचून साधन नाही या कलियुगात, व्यर्थ श्रम होती पाहता आणि कमत, मत्ता अभिमाने करून चाल आडवाटा, अभिमाने ठकविले शुक नारदादी श्रेष्ठा, आली या जन्मासी प्राण्या न करी आळस, नाम देवा लागी सांगी जगन्निवास, नामा वाचून साधन नाही या कलियुगात, व्यर्थ श्रम होती पाहता आणि कमत, विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावे, संतांची शरण नाम वाचे वदावे, नामा वाचून साधन नाही या कलियुगात, व्यर्थ श्रम होती पाहता आणि कमत. सेवेसाठी म्हणून दाखवलेला जो अभंग आहे, अभंगाचं शेवटचं चरण ऐकल्यानंतर कोणाचं आहे हे सर्वांच्याच लक्षात आलेलं असेल असं मी गृहीत धरतो. कारण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला अभंग ओळखण्याची जी निज खूण आहे ती माहिती झालेली आहे. अभंगाच्या शेवटी तुका म्हणे असेल तर अभंग कोणाचा? बंद करून टाकतो. अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे असेल तर अभंग कोणाचा? अभंगाच्या शेवटी एका जनार्दनी असेल तर अभंग कोणाचा? तसं अभंगाच्या शेवटी प्रयोग असा आहे, आलिया जन्मासी प्राण्या न करी आळस, नामदेवा. अभंग कोणाचा? तर नामदेवरायांचं जरी नाव असलं तरी नामदेवरायांचा अभंग नाही हे सिद्ध होत आहे. काय सिद्ध होत आहे? तर नामदेवा शब्दाचा जो पुढचा शब्द आहे हा नामदेवरायांचा अभंग नाही असं सिद्ध करून दाखवत आहे. कारण शब्दसृष्टीच्या साम्राज्यामध्ये व्याकरणशास्त्र असं आहे की मागच्या पुढच्या शब्दाचा संदर्भ लागल्याशिवाय अर्थ जोडता येत नाही. नामदेवरायांचा अभंग आहे असं तुम्ही निश्चित किंवा म्हणू शकला असता तर नामा म्हणे असेल तर, परंतु इथं नामा म्हणे नाही. शब्द कसा आहे, मराठी व्याकरण शिकला असेल तर बघा, नामदेवा लागी सांगे, म्हणजे नामदेवरायांना सांगणारा कोणीतरी वेगळा आहे. मग कोण आहे? जो आहे त्याचं नाव नाही, फक्त त्याला विशेषणं दिलेली आहेत. ते विशेषण अभंगाच्या पहिल्या चरणात आणि शेवटच्या चरणात. पहिल्या चरणात विशेषण आहे दीनबंधू आणि शेवटच्या चरणात विशेषण आहे जगन्निवास. विठाला विठाला. जसं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचं निमित्त करून ही गीता तुमच्या आमच्यासाठी कुरुक्षेत्रावर सांगितली, तसं नामदेवरायांचं निमित्त करून पांडुरंग परमात्म्यानं हा जो उपदेश आहे हा तुम्हाला आम्हाला केलेला आहे हे ध्यानात ठेवा.
नाम देवा लागी सांगे जगन निवास. अभंग घेण्याचं कारण काय आहे, कीर्तनाचं औचित्य काय आहे हे सांगण्याची गरज आहे असं मला नाही वाटत. आपण सगळ्यांना जाणीव आहे. आमच्या आदरणीय श्रीयुत विलासदादा चौधरी यांचे चिरंजीव वैकुंठवासी योगेश विलास चौधरी, योगेश चौधरी यांचं अल्पकाळामध्ये निधन झालं. पित्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांचे सुपुत्र देव किंवा रोहिताक्ष आणि त्यांचा हा संपूर्ण चौधरी परिवार यांनी केलेलं हे नैमित्तिक कर्माचं आयोजन आहे. योगेश्वरच्या बाबतीमध्ये आम्हाला वेगळं काही बोलता येणार नाही. आम्ही जे अनुभवलं ते बोलतो. आपलं भगवान कुंडलेश्वराचं क्षेत्र जेव्हापासून विकसित करण्याचा सत्यसंकल्प आपल्याकडे आलाय तेव्हापासून या संस्थांच्या उत्कर्षाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे आमचा योगेश्वर. आपल्या संस्थांचा कोणताही कार्यक्रम असो, सप्ताह असो, शिवरात्रीचा कार्यक्रम असो, कावड यात्रा असो, या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जातीनं आणि हिरिरीनं भाग घेणं हे योगेश्वरला माहिती होतं. आणि शिवरात्रीच्या वेळेला जागरण करायचं, रात्रीच्या लोकांची सेवा करायची, हे आपल्या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. आणि आता मध्यंतरी ज्या वेळेला आमच्या बापूदादांना आम्ही योगेश्वरला भेटायला आलो त्यावेळेला मला अशी ताकीद दिली, म्हटलं महाराज आता तिथं जर काही करायचं असेल माझ्या बाबाला काही विचारायचं नाही, मला विचारायचं. आणि आपला कावड यात्रेचा कार्यक्रम ज्या वेळेला होईल, मागच्या वेळेला काशीची यात्रा झाली त्यावेळेला तर लहान झाला, आता यंदा 5,000 लोकांचं जेवण करायचं. आकडा मोठानं बोटाने सांगितला, 5,000 लोकांचं जेवण केलं तरी मी करतो असो. आणि असा संकल्प मनामध्ये असताना काही गोष्टी असतात अशा असतात की त्या ईश्वर सत्तेतल्या असतात. आणि ईश्वर सत्तेमध्ये घडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मानवी इलाज संपलेले असतात असं मी नेहमी सांगत असतो. सत्ता ही 2 प्रकारची आहे, एक मानवी सत्ता, दुसरी ईश्वरी सत्ता. मानवी सत्तेमध्ये ज्या काही घडामोडी घडतात तिथं मानवाचे इलाज चालतात, परंतु ईश्वराच्या सत्तेमध्ये ज्या घडलेल्या घटना असतात तिथं मानवी इलाज संपलेले असतात. मृत्यू ही जी शक्ती आहे ही ईश्वर सत्तेतली आहे. आणि ईश्वर सत्तेतली गोष्ट असल्या कारणाने तिथं मानवी इलाज पूर्ण संपलेले असतात. कोणी कितीही जरी प्रयत्न केले तरी त्या ईश्वर सत्तेतल्या गोष्टीला पुनरुज्जीवन आपण कधीही करू शकत नाही. तिथं फक्त एकच इलाज आपल्या हातात आहे, करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान, यापेक्षा आपल्या हातात दुसरं काहीच नाही. आणि आपण सगळे अध्यात्मवादी आहोत. त्यातल्या त्यात ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकोबारायांच्या तत्त्वज्ञानावर विश्वास असलेली माणसं आहोत. स्मशानभूमीत मी बोलून गेलो होतो. आत्मा आणि शरीर या दोघातलं अंतर आपल्याला कळालं ना, आपल्याला बाकीचा काहीच विचार करायची गरज नाही. परमार्थ आपल्याला ज्याच्यासाठी करायचा आहे ते शेवटचं तत्त्व आपल्याला कळालं की बाकीचं काहीच नाही. त्याला सिद्धांत म्हणतात. सिद्धांत आणि नियम दोघांमध्ये फरक आहे. नियमाला अपवाद असतो, नियम बदलत असतात, सिद्धांत कधीच बदलत नाही. सिद्धांताचा अर्थच असा आहे, ज्याचा अंत सिद्ध झालेला आहे त्याला सिद्धांत म्हणतात. जसं आपण सगळी शिकलेली माणसं आहोत. वेग वे बेदुणे 4. जसं 4 हे उत्तर मागे भूतकाळातही होतं, पुढे भविष्यातही राहणार आहे, आजही 4 हेच उत्तर आहे.
आणि जगातला कोणताही गणित शास्त्राचा तज्ज्ञ आला तरी त्याने जरी या सिद्धांताला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला किंवा बदलवण्याचा प्रयत्न केला, अरे गणिताचा एखादा अभ्यासक द्या सोडून, पुढच्या गोष्टी जर बोलायच्या झाल्या, प्रजेचं उत्पन्न करता ब्रह्मदेव जरी आला आणि त्याने जर सांगितलं, लोकांना आवाहन केलं की आजपर्यंत आपला गणिताचा सिद्धांत बे एक बे बे दुणे 4 होता, आता पुढच्या आठवड्यापासून पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून बे एक बे बे दुणे 4 न होता बे दुणे 5 होतील. कोण ऐकणार आहे ब्रह्मदेवाचं? म्हणजे सिद्धांत असा आहे की जगाचा विधाता सुद्धा त्यात काहीही बदल करू शकत नाही. तसं शरीर आणि आत्मा या दोघांमधलं अंतर केवढं आहे फक्त तेवढंच ध्यानात ठेवा. देह हा देव नाही, देह हा प्रारब्धाने बनलेला आहे. आई आणि वडील यांचं रक्तरेत हे निमित्त कारण आहे, परंतु पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हा पंचमहाभूतांचा आविष्कार, हे पंचमहाभूतांचं एकत्रीकरण, या पंचमहाभूताचा गोंधळ म्हणजे हे शरीर आहे. हे प्रारब्धानं बनलेलं आहे. हे तुमचं आमचं नाहीच आहे, हे पाप पुण्याचं मिश्रण आहे. आणि जोपर्यंत देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंत देह आपल्या ताब्यात आहे. जसं गाडीतलं पेट्रोल संपलं की गाडी आहे तिथं बंद पडते, तसं देहाचं प्रारब्ध ज्या दिवशी संपेल त्या दिवशी देह प्रत्येकाला सोडावा लागतो. कोणाचंच तिथं काहीही चालत नाही. परंतु याच्या उपरोधातला दुसरा शब्द आत्मा, आत्म्याच्या बाबतीमध्ये मात्र गाफील राहू नका. आत्मा हे परमतत्व आहे आणि आत्म्याला कुठल्याच प्रकारचं जन्ममरण नाही. आत्मा हा नित्य सिद्ध आहे. शास्त्राच्या भाषेत बोलायचं तर नित्य सिद्ध आहे, त्याला कुठलाच अपवाद नाही. भगवद्गीतेचा श्लोक हा सिद्धांत सांगत असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येत असेल. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनं क्लेदयन् त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अक्लेद्यो श्रेष्ठयवत नित्य सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः. जो शस्त्राने तोडला जात नाही, अग्नीने जाळला जात नाही, पाण्याने ओला होत नाही, वाऱ्याने सुकला जात नाही, असं जे परम अविनाशी तत्व आहे त्याचं नाव आहे आत्मा. मग आत्मा जर नित्य सिद्ध आहे आणि देह जर अनित्य आहे, आपलं नाहीये, तर या दोघांचं समीकरण जोडवायचं कसं? तर जोडवण्याचं फक्त पहिल्यांदा अंतर लक्षात घ्या. देह आणि आत्म्यातलं अंतर केवढं आहे असं किलोमीटर प्रमाणे तर काही सांगता येणार नाही मला, पण देह आणि आत्म्यातलं अंतर एवढं आहे जसं प्रकाश आणि अंधार अंधार आणि प्रकाशाचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर देह आणि आत्म्यातलं आहे. आता आता प्रकाश आणि अंधाराचं केवढं अंतर आहे ते कसं जाणायचं, ते कॅल्क्युलेटर कोणतं वापरायचं ते तुम्ही जाणून घ्या. विठाला विठाला म्हणून या देहाला देव समजणाऱ्या लोकांकरता नामदेवरायांचं निमित्त करून पांडुरंग परमात्म्यानं पहिली सूचना आपल्याला दिली. ती लक्षवेधी सूचना अभंगाच्या पहिल्या चरणात. म्हणे दीनबंधू तुम्ही म्हणे दीनबंधू तुम्ही म्हणे दीनबंधू तुम्ही सावर भावे म्हणे दीनबंधू तुम्ही संतासी शरण नाम संतासी शरण नाम वासे वदावे संतासी शरण संतासी शरण वाचे बनावे रामा भगवता
सावध व्हावे संतांशी शरण नाम वाची वदावे. दीनबंधू हे भगवंताला दिलेलं विशेषण आहे, दीनांचा बंधू. मग दीनबंधू कोणाला म्हटलं जातं? दीनांचा बंधू कोण? पहिल्यांदा दीन शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मराठी वाङ्मयाच्या शब्दकोशामध्ये दीन शब्द हा दोन पद्धतीने लिहिलेला आपल्याला आढळतो. काही वेळेला दीन शब्दाला पहिली वेलांटी असते, काही वेळेला दुसरी म्हणजे दीर्घ वेलांटी असते. परंतु वेलांटी ज्या वेळेला वेगवेगळी असते त्यावेळेला अर्थही वेगवेगळा असतो. ज्या वेळेला दीन शब्दाला पहिली वेलांटी असते त्यावेळेला दीन म्हणजे दिवस, आणि दीर्घ वेलांटी असते, दुसरी वेलांटी असते त्यावेळेला दीन म्हणजे गरीब, दुबळा, कंगाल, दरिद्री, जे काही घ्यायचं ते तुम्ही घ्या. इथं दीन शब्दाला दुसरी वेलांटी आहे. मग आता दीन शब्दाचा अर्थ आपण पहिल्यांदा बघितला की गरीब, दुबळा, कंगाल. मग कंगाल कोणाला म्हणायचं, गरीब कोणाला म्हणायचं, दरिद्री कोणाला म्हणायचं? ज्याला पायामध्ये घालायला बूट चपला नाही, अनवाणी पायानं उन्हाळ्यातही फिरतो, तो दीन का? नाही. ज्याला समाजामध्ये कुठेच मान मान्यता नाही, अपमानित जीवन जगतो, तिरस्काराचं जीवन जगतो, उपेक्षित जीवन जगतो, तो दीन का? नाही. ज्याला पोटभर खायला भेटत नाही, उपवासी पोटी जगतो, तो दीन का? नाही. ज्याला अंगावर वस्त्र भेटत नाही, उघडा नागडा फिरतो, तो दीन का? तर नाही. अरे अंगभर वस्त्र मिळणं आणि न मिळणं, पोटभर अन्न मिळणं आणि न मिळणं, समाजामध्ये मान मान्यता भेटणं आणि न भेटणं, आमच्या जगद्गुरूंनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की या साऱ्या गोष्टी प्रारब्धाच्या अनुषंगानं मिळणार आहेत. हे मी बोलत नाही. अन्न मान धन हे प्रारब्धावर अवलंबून आहे. तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळू शकत नाही आणि त्याच्या बाबतीत जास्त विचार करण्याचीही गरज नाही. बऱ्याच लोकांना मानाची अपेक्षा असते, परंतु मान आपल्या दैवत नसल्यामुळे अपमानित होऊन घरी यावं लागतं. बाकीची वेगळी उदाहरणं कशा करतात? अरे आपण पंक्तीमध्ये जातो, पंक्तीमध्ये गेल्यानंतर कुठेतरी लांब जायचं म्हणून पहिल्याच पंक्तीला बसतो. पहिल्याच पंक्तीमध्ये 4 पोळ्यांचा आळं केलेलं असतं, सुंदर वांग्याची भाजी घेतलेली असते. पण कोणीतरी प्रेमाचा माणूस येतो, बाबा यांना पहिली गाडी आहे, तुम्ही नंतरच्या गाडीनं बसा, आपण नंतरच्या पंक्तीला बसू. तिसऱ्या पंक्तीत बसण्याकरता तयारी करतोय, स्वतःच्या हातानं आळं मोडून ठेवलेलं आहे. ऐन वेळेला परका माणूस येतो, त्या मोडलेल्या आळ्यावर बसतो. हा तिसऱ्या पंक्तीला बसणार, पण तिसऱ्या पंक्तीला परिस्थिती अशी होते की सगळे भांडे उलटे, वांग्याची भाजी पण राहत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ते दैवात नाही आहे. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. मग दीन कोण हा आपला महत्वाचा प्रश्न आहे. तर ह्या व्यवहारातल्या दीनतेकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. दीन या शब्दाचा शास्त्रीय अर्थ असा आहे की आपल्या शरीराच्या अनुषंगानं जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हा आणि ह्या इंद्रियांकडून कार्य करून घेणारी एक न दिसणारी सूक्ष्म शक्ती, तिचं नाव आहे 11वं इंद्रिय मन. या प्रत्येक इंद्रियाचा विषय ठरलेला आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. जसा नेत्रेंद्रियाचा विषय आहे रूप, कानाचा विषय आहे शब्द, त्वचेचा विषय आहे स्पर्श, जिव्हेचा विषय आहे रस आणि घ्राणेंद्रियाचा विषय आहे सुगंध, दुर्गंध. या विषयाकडे ज्याची चित्तवृत्ती आकर्षित झालेली आहे, या विषयाकडे जो आकर्षित होऊन कर्म अकर्माचा विचार न करताना, कर्तव्य अकर्तव्याचा विचार न करताना
न्याय विपरीताचा विचार न करताना आकर्षित झालेला आहे आणि मनमानीप्रमाणे तसं वर्तन करतोय, शास्त्र विरोधात वर्तन करतोय, त्याच्यासारखा दीन जगात दुसरा कोणीच नाही. आणि या दिनांना उद्धार करण्याकरता जी शक्ती अवतीर्ण झालेली आहे ती हा परमात्मा आहे. म्हणून त्याला विशेषण दिलेलं आहे दीनबंधू. तो दीनबंधू काय सांगतोय, आपल्याला आदेश देतोय नामदेवरायांचं निमित्त करून. मगाशी मी वाक्य बोलून गेलो. अर्जुनाचं निमित्त करून तुमच्या आमच्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश आहे. तसं नामदेवरायांचं लोभस व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवून पांडुरंग परमात्म्यानं तुमच्या आमच्यासारख्या दिनासाठी दिलेला हा उपदेश आहे. म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावे. सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सावधानतेचा इशारा कुठं दिलेला असतो, जिथं पुढे येणारं संकट असेल तर. संकट येणार नसेल तर सावध व्हा असं सांगण्याची गरज नाही. वेळोवेळी कीर्तनात आपण सांगत असतो की आपण औरंगाबादला प्रवास करीत असताना फरदापूरच्या पुढे अजिंठा घाट लागतो. त्या अजिंठा घाटाचा प्रारंभ होत असताना खाली एक फलक लावलेला आहे, बोर्ड लावलेला आहे, सावधान, घाट प्रारंभ होत आहे, वर्ण धोक्याची आहे. म्हणजे येथून काय सूचित होत आहे, गाडी चालकाचं लक्ष जर विचलित झालं तर गाडी दरीतही जाण्याची शक्यता आहे आणि कदाचित धडकण्याची शक्यता आहे डाव्या बाजूला. म्हणून जोपर्यंत हे संकट पार होत नाही तोपर्यंत अतिशय सावधान. मग घाटाच्या वर तुम्ही व्यवस्थित पोहोचलात की वर दुसरा फलक आहे आणि तिथं अक्षरही दुसरी लिहिलेली आहेत, खाली सावधान आहे. वरच्या बोर्डावर काय शब्द आहे, धन्यवाद. धन्यवाद केव्हा, ज्या वेळेला तुम्ही संकटावर मात करून गेलात तेव्हा. आमच्या साधू संतांनी किंवा पांडुरंग परमात्म्याने आपल्याला अजून धन्यवाद दिलेले नाहीत. आपल्याला सावधानतेचा इशारा दिलाय. सावधानतेचा इशारा का दिला, त्याचं एकमेव कारण असं आहे की आपली गाडी अजून घाटाच्या खाली आहे. आपली गाडी अजून घाटात प्रारंभ करणार आहे. मग आपला घाट कोणता आहे, ज्या घाटातून आपल्याला गाडी चालवायची, आपली गाडी जाणार आहे त्या घाटाचं नाव आहे मृत्यूरूपी घाट. आणि या मृत्यूरूपी घाटातून ब्रह्मदेवाची गाडी घसरली, इंद्राची गाडी घसरली, ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली ते लोक घसरले, तर आपल्यासारखे लस्सी पिणारे कसे काय चालते. म्हणून सावधानतेचा इशारा आहे की बापहो, ज्या शरीराला तुम्ही देव समजतात ना ते शरीर नाशिवंत आहे, ते शरीर अशाश्वत आहे. म्हणून त्याला देह प्राप्त करून घेण्याचं साधन आहे. आणि या देहानं तुम्हाला जर तो देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर तेही करण्याकरता तुम्ही तत्पर राहायला पाहिजे. तुम्ही अतिशय सावध राहायला पाहिजे. कारण यातून देवाला काय सूचित करायचं आहे बघा, सावध व्हा. देहा काही लोकांना वाटतंय की आम्ही हा देह परमार्थ करण्याचं महत्त्वाचं साधन आहे आम्ही मानतो, पण मग तो परमार्थ आम्ही आजच केला पाहिजे का. बरेच लोक शंका विचारतात की महाराज तुम्ही आम्हाला सांगताय की भजन करा, मंदिरात जा, कीर्तन ऐका, ते आजच ऐकायला पाहिजे का, आजच भजन करायला पाहिजे का. म्हटलं काय म्हणणं आहे बाबा तुझं. नाही म्हटले, आता आमच्या वयाची 54 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता सेवानिवृत्तीला फक्त 4-6 वर्ष राहिलेली आहेत. मग 4-6 वर्षानंतर सेवानिवृत्ती झाली की मी काही वेल्डिंगचं दुकान टाकणार नाही, मी मंदिरातच राहणार आहे. मग तेव्हा हरिहरी केलं, नामस्मरण केलं तर चालणार नाही का. सेवानिवृत्ती घेतल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करा. फक्त माझा प्रश्न असा आहे, सेवानिवृत्ती घेईपर्यंत तुम्ही जिवंत राहाल का, असं तुम्हाला खात्री आहे का. कारण मृत्यू ही ईश्वर सत्तेतली गोष्ट असल्या कारणाने ती आपल्या हातातली नाही आहे. मृत्यू ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या ठिकाणी ठरलेला असेल त्या वेळेला येणार हे निश्चित, कोणीच टाळू शकत नाही. म्हणून त्या जैमिनी अश्वमेध नावाच्या ग्रंथातला एक सुंदर लक्षवेधी श्लोक आम्ही नेहमी सांगत असतो. त्या जैमिनी अश्वमेधामध्ये असा एक सुंदर श्लोक आहे की तुमचं आमचं आयुष्य कसं वाया जात आहे
म्हणजे सावध व्हा हे कशासाठी इशारा आहे हा? आपल्याला असं वाटतंय शरीरानं परमार्थ करायचा पण नंतर करू, नंतर का करायचं नाही, आजच का करायचं आहे? तर त्याचं कारण असं की तुमचं आमचं आयुष्य कसं नाश पावत आहे. प्रतिक्षणम क्षरतेत दायु राम घटामुवत सपत्ना इव रोगौघा शरीरम प्रहरंत्य हो. हिंदीमध्ये त्याचा अनुवाद असा आहे कि कच्चे घड़े में भरे हुए जल के समान अपनी आयु प्रतिक्षण क्षीण हो रही है. मातीच्या घागरी दोन प्रकारच्या, एक भाजलेली घागर, दुसरी कच्ची घागर. दोघे घागरी पाण्यानं भरा. कोणत्या घागरीचं पाणी लवकर पाझरतं? त्या कच्च्या घागरीमधलं पाणी जसं लवकर पाझरतं, कधी पाझरतं कधी संपतं ते लक्षातही येत नाही, तसं तुमचं आमचं आजपर्यंतचं आयुष्य जन्माला आल्यापासून कीर्तनात बसेपर्यंत कसं संपलं माहिती आहे? कोणाला आठवतं ते सांगा. आपण कुठे जन्माला आलो, कोणत्या मराठी शाळेत शिकलो, कोणत्या माध्यमिक शाळेत शिकलो, कोणत्या कॉलेजात शिकलो उच्च माध्यमिकमध्ये, त्यानंतर कुठे नोकरी केली, नोकरी केल्यानंतर कुठं सेवानिवृत्ती मिळाली, आणि सेवानिवृत्ती मिळाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक झाले त्यावेळेला फुकट गाडीमध्ये कधी फिरायला लागलो, कोणाच्या लक्षात आलं नाही. फक्त आपण बोलता नाही म्हणतो इतके दिवस गेले आठवलं पण नाही, याच्यापेक्षा वेगळा शब्द आपल्याकडे नाही. आणि लवकर परमार्थ करा, सावधानतेनं परमार्थ करा, लागलीच परमार्थ करा, करावी तातडी परमार्थाची. तर हे शरीर तुमचं नाही आहे, हे ते काळाचं आहे. ज्या वेळेला प्रारब्ध संपेल त्यावेळेला आहे तिथून तो उचलणार, तिथं आपलं काहीच चालणार नाही. आणि जरी समजा तुम्ही नंतर परमार्थ करू आणि आयुष्य जरी तुम्हाला लाभलं तरी पुढचं उत्तरार्ध आहे का, सपत्ना इव रोगौघा शरीरम प्रहरंत्य हो. या शरीरामध्ये असे असंख्य रोग आहेत की ते तुम्हाला आम्हाला मारण्याकरता, संपवण्याकरता सारखे कटिबद्ध आहेत. यामध्ये किती रोग आहेत हे कोणी सांगू शकत नाही. आमच्या तुकोबारांनी एकच शब्द वापरला, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. भांडार म्हटलं की तिथं किती वस्तू असतात हे सांगता येत नाही. ज्याच्यात असंख्य वस्तू असतात त्यालाच भांडार म्हणतात. तसं या शरीरामध्ये असंख्य रोग आहेत. आणि असे काही रोग आहेत की ते औषधं घेतल्यानंतर निघून जातात, परंतु असे काही रोग आहेत की ते माणसाला संपवल्याशिवाय ते संपत नाही. जसा कर्करोग आहे, मधुमेह आहे, माणसाला संपवतो त्यावेळेला संपवतो, त्याला प्राणांतक रोग म्हणतात. आणि या प्राणांतक रोगासारख्या रोगाचं जोपर्यंत आपल्या शरीरावर अतिक्रमण होत नाही, जोपर्यंत ते रोग आपल्याला शरीराला ग्रासण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत करावी तातडी परमार्थ. टाकू नका. आपल्या लोकांच्या भाषेत बोलायचं म्हणजे करू बारे, हा, तर ते बारे कधीच धरू नका, ते सगळे बारे फुटून जातील. हा, म्हणून बाप हो, हा एक एक शब्द अतिशय लक्षवेधी, अतिशय महत्त्वाचा आहे, उपदेश करणारा आहे, मन परिवर्तित करणारा आहे. मग पांडुरंग परमात्म्याला विचारलं की देवा, मग साधना कोणती करायची आमच्या उद्धारासाठी? तर पांडुरंगाने सांगितलं माझं नामस्मरण करा. परंतु ते माझं नामस्मरण कशा पद्धतीनं करायचं ती प्रक्रिया सांगितलेली आहे. संतासी शरण नाम वाचे वदामी. देवाचं नामस्मरण उद्धारासाठी कारणीभूत आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु ते नामस्मरण जरी उद्धारासाठी कारणीभूत असलं तरी ते कसं करायचं, कोणाच्या माध्यमातून करायचं, कोणाच्या संगतीमध्ये करायचं, त्याचं शास्त्र आहे. पहिल्यांदा संतांची कायेनं वाचेनं मनानं शरणागती, नंतर ते नामस्मरण. जसं औषधं घेतली जातात परंतु ते विशिष्ट अनुपानातून घेतली जातात. असे काही चूर्ण आहेत की ते गरम पाण्यात घ्यायचे असतात, असे काही चूर्ण आहेत ते थंड पाण्यात घेतले तरी चालतात, असे काही चूर्ण आहेत की ते सकाळी मधामध्येच घोटून चाटण करायचे असतात. म्हणजे औषध कोणत्या अनुपानातून घेतलं पाहिजे ते अनुपान आपल्याला कळायला पाहिजे. तसं भगवंताचं नामस्मरण हे औषध आहे. हेची भवरोगाचे औषध, जन्म जरा तुटे व्याध. परंतु हे औषध घ्यायचं कोणत्या अनुपानातून? संतासी शरण मग नाम वाचे वदामी. पहिल्यांदा संतांची शरणागती, नंतर नामस्मरण, त्यावेळेला ते उपयोगी ठरत असतं. मग नामदेवरायांना विचारलं, नामदेवरा पांडुरंगाला विचारताय देवा
ठीक आहे, हे नामस्मरण आम्ही करू, पण या नामस्मरणाव्यतिरिक्त अनेक साधनशास्त्रामध्ये आहेत. मग त्या साधनाचा अवलंब आम्ही केला तर चालणार नाही का? नामदेवराय म्हणतायत, पहिल्यांदा कलियुगात तू जन्माला आला. कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य जेमतेम 100 वर्षाचं. 100 वर्षे सगळेच भाग्यवान जगतील असं नाही. आणि एखादा भाग्यवान 100 वर्ष जरी जगला तरी 100 वर्ष त्याचे पूर्ण उपयोगाचे नाही. हां, त्या 100 वर्षामध्ये 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस असं जर गणित केलं तर 50 वर्ष तर निव्वळ झोपेत जातात. हां, त्याच्यानंतर राहिलेल्या 50 वर्षामध्ये बालपण आहे, तारुण्य आहे, म्हातारपण आहे. बालपणामध्ये खेळणं चालू असतं, त्याच्यामुळे ते काही उपयोगाचं नाही. तारुण्यामध्ये अविवेकाचं प्राबल्य असल्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही सिरियल आपली सुटत नाही, हे त्यातलं विशेष कारण आहे. आणि म्हातारपणामध्ये उपेक्षित जीवन जरी जगत असले तरी आसक्ती सुटत नाही, हे त्याहीपेक्षा वाईट कारण आहे. मग राहिलेल्या आयुष्यात तुम्ही करणार तरी काय? म्हणून इतर साधनाच्या नादी लागू नका. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही योग साधना केली तर चालेल का? अरे, योग साधना चित्तवृत्ती निरोधासाठी आहे. हे पतंजलीचं योगसूत्र जे आहे त्याचा सिद्धांत तसा आहे, योगश चित्तवृत्ती निरोध हा. चित्ताच्या निरोधासाठी ही योग साधना करायची आहे. परंतु ही योग साधना जर करायची असेल तर ते साध्य करण्याकरता एक एक आसन 12-12 वर्ष करावं लागतं. आपण फक्त प्राणायामच करतो, बाकीचे आसनं कुठे आहे आपल्याकडे? अहो, समाधीपर्यंत जाण्याकरता ह्या 7 पायऱ्या आहेत. समाधीपर्यंत जाण्याकरता ह्या 7 पायऱ्या अगोदरच्या नंतर 8वी समाधी आहे. परंतु 4 पायऱ्या कोणत्या ध्यानात घ्या? यम, नियम, आसन आणि मग प्राणायाम. सकाळी जर तुम्हाला प्राणायाम करायचा असेल तो अनुलोम असेल, विलोम असेल, तो काही भाग नाही. तर त्याचं शास्त्र असं आहे की सकाळी जर तुम्हाला प्राणायाम करायचा असेल तर रात्रीच्या वेळेला कोणतं जेवण घेतलं पाहिजे, किती वाजता जेवण घेतलं पाहिजे, किती प्रमाणात घेतलं पाहिजे, त्याचं शास्त्र आहे. आपण रात्री 12:30ला डाव्यावर जेवून सकाळी नागपुड्या दाबतो. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर प्राणायामापर्यंत जायचं असेल तर पहिल्यांदा यम, नियम, आसन, नंतर प्राणायाम. म्हणजे जर तुम्हाला 7व्या वर्गात जायचं असेल तर पहिल्यांदा पहिलीमध्ये प्रवेश घ्यावाच लागेल की नाही? पहिली, दुसरी, तिसरी, नंतर 4थी. पण लोकांना असं वाटतं की जसं मॅट्रिकला 17 नंबरचा फॉर्म भरून सगळं जमतं तसं हेच असेल, तर नाही तसं. आणि या इतर साधना या कलियुगामध्ये काहीही उपयोगाच्या नाही, ह्या तुमच्या आयुष्याचा अपव्यय करणाऱ्या आहेत. मग पांडुरंगाला विचारलं कोणती साधना आहे त्या कलियुगामध्ये ती सांगा ना. तर त्या प्रभावी साधनेचा उल्लेख पांडुरंग परमात्मा करतायत अभंगाच्या 2ऱ्या चरणात. नामविन साधन नाही या कलियुगात. नामविन साधन नाही या कलियुगात. नामवाची साधन नाही या कलियुगात. नामवाची साधन नाही या व्यर्थ श्रम होती पाहता, व्यर्थ श्रम होती पाहता, आणि कर्मात नामावाची साधन नाही या. पांडुरंगाने अगदी निश्चयात्मक पद्धतीनं सांगितलेलं आहे, तुम्ही ज्या कलियुगात जन्माला आलात त्या कलियुगामध्ये तुमच्या उद्धारासाठी भगवंताच्या नामाव्यतिरिक्त दुसरं कुठलंही साधन नाही. नामा वाचुनी हा शब्द सृष्टीमध्ये असा आहे की तो इतर पदार्थांची व्यावृत्ती करणार आहे, इतर पदार्थांचा निषेध करणार आहे. याच्या व्यतिरिक्त प्रभावी साधनच नाहीये. नामा वाचुनी साधन नाही या कलियुगात. आणि इतर साधनाच्या तुम्ही नादी लागलात ना तर व्यर्थ श्रम होती पाहता आणि कमवत. तुम्ही घेतलेले जे कष्ट आहेत ते वाया जातील, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पण नामस्मरण कलियुगामध्ये आहे तर याला काही पुरावा आहे का? तर याला सगळ्यात मोठा पुरावा आहे. आपण भागवत ऐकतो, भागवतामध्ये प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची साधनं सांगितलेली आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग.
या प्रत्येक युगामधली साधनं असे आहेत. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौत हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यानधारणा करावी, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादिक कर्म करावी, द्वापार युगामध्ये भगवंताचं पूजन करावं आणि कलियुगामध्ये केवळ 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 नामस्मरण करावं. आणि कलियुग ही पापाची मूर्ती आहे, त्याबद्दल वाद नाही. इतर युगापेक्षा कलियुगाच्या अशुभ शकुनाचं भविष्य फार वाईट आहे आणि इतर युगापेक्षा कलियुग अतिशय वाईट म्हणजे अतिशय निंदनीय अशा प्रकारचा आहे, त्याबद्दल वाद नाही. त्या कलियुगाच्या अशुभ शकुनाचा प्रकार माझ्या शब्दात सांगण्यापेक्षा संतांचे शब्द सांगतो. आपल्या जळगावच्या आकाशवाणीवर पूर्वी तो एक शकुन लागायचा. आपल्या परंपरेत आपण भारुडाई म्हणतो तो. त्यातले काही 2-3 प्रमाण असे आहेत. शकुन सांगा वया आले यमाई माझे नाव, नाथ महाराज यांचा अभंग आहे. जरा सावधान ते नाही का. त्यातले 2-3 चरण असे आहेत. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रताला सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी. पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा 2 जणांचा विवाह लागेल, 5 वर्षांची बाला भ्रतार मागेल, 6 वर्षांची नारी गर्भीण होईल. आणिक एक दादा माझे ऐका उत्तर, आकार जाईल अवघा होईल निराकार, जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार, धरित्री आकाश मग कैचा दिनकर. एवढं अशुभ शकुनाचं भविष्य कलियुगाच्या बाबतीत लिखाण केलेलं आहे. कलियुग ही पापाची मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. कली पापाची ही मूर्ती, पण कलियुग जरी पापाची मूर्ती असली पण ते कलियुग पापाची मूर्ती असून सगळ्या युगापेक्षा भाग्यवान आहे. काही लोक म्हणतील पापी माणूस कसा भाग्यवान होऊ शकतो. अरे आहे, गावामध्ये एखादा माणूस इतका टाकाऊ असतो की कोणीच जवळ करत नाही, परंतु त्याच्या ठिकाणी इतके अवगुण भरलेले असतात. पण एखादा गुण असा असतो की कोणीच ते काम करू शकत नाही, ते तो करू लागतो. आपल्या मराठी भाषेत अशी एक म्हण आहे, 72 खोडी पण देवमन कंठी. तसं एक कलियुग आहे, फार पापानं भरलेलं आहे. पण त्याच्या ठिकाणी पुण्यही अशी आहे, त्याच्या ठिकाणी सद्गुण असं आहे की भगवंताचं नामस्मरण त्या कलियुगाच्या वाट्याला आलं आणि त्याच्यामुळे तो भाग्यवान ठरला. म्हणून कलियुगाला साधना करण्याकरता महत्त्व कसं प्राप्त झालंय तर त्या गोरखपूरच्या कल्याण अंकामध्ये एकदा असं सुंदर चिंतन आलंय की कृतयुग, द्वापारयुग, कलियुग आणि कलियुग. तर कृतयुगामध्ये 10 वर्ष ध्यान केल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होईल तेवढंच पुण्य त्रेतायुगामध्ये 1 वर्षभर यज्ञ केली तर प्राप्त होतं. म्हणजे 10 वर्षाचं फल फक्त 1 वर्षात. आणि त्रेतायुगामध्ये 1 वर्षभर यज्ञ केल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होईल तेवढंच पुण्य द्वापार युगामध्ये 1 महिनाभर भगवंताची पूजा केली तर प्राप्त होतं. म्हणजे 1 वर्षाचं फल फक्त 1 महिन्यात. आणि या कलियुगामध्ये इतर युगात सांगितलेली जी साधना आहे, ध्यान, यज्ञ आणि पूजा, त्यापेक्षा सगळ्यात सोपं साधन भगवंताचं नामस्मरण. आणि ते 1 दिवस जरी केलं तरी त्यांच्या इतकंच पुण्य प्राप्त होतं. म्हणून कलिधन्य नामा वाचुनी साधन नाही या कलियुगात. म्हणून नामस्मरण करण्याकरता कुठली गोष्टीची अट नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उठला. मग काही लोक बरं ते नामस्मरण करायला कोणता चार्ज नाही, कोणता GST भरावा लागत नाही. असाल ते करा जेथे तेथे, फुकाचं नाम आहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. पण जीवाचा स्वभाव असा आहे की जे सोपं साधन असेल ते गुणकारी आहे किंवा नाही त्याच्यावर संशय घेतात. कारण जीवाचा स्वभाव असा आहे की जे औषध सगळ्यात महागडं ते भारी. काय नियम? जे औषध सगळ्यात महाग ते सगळ्यात भारी आणि जे कमी किमतीचं असेल, फुकटाचं असेल, त्याला काहीच किंमत नाही. तर हा सिद्धांत काही बरोबरीचा नाही. आणि तुम्हाला तो पटतो की नाही बघा. अहो सांगा ना, कधी न पाहिला गेलेला करोना काळ तुम्ही सगळ्यांनी अनुभवला. त्या करोना काळामध्ये 30-30 हजाराचे इंजेक्शन तुम्ही घेतले, पण 30 हजाराचं इंजेक्शन घेऊन सुद्धा ती माणसं घरी पण येऊ शकली नाही, परस्पर तिथे न्यायला लागले.
परंतु उकळलेलं गरम पाणी पिणारी माणसं तोंडाला न बांधताना गावात फिरत होती. पण त्या गरम पाण्याची किंमत कोणाला? तसं आहे. अरे हे जे नामस्मरण आहे ना, याला कशाचा चार्ज नाहीये, कशाचं काही त्याला कमी समजू नका. नामा म्हणे आपलं तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पुण्य. नित्य करिता नामस्मरण जेणे उपजे परम पुण्य ते भोग क्षय नव्हे क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रापक. फक्त नामाचा अनुभव घ्या. अरे नामस्मरणाच्या योगाने व्यास महर्षी त्या पदावर गेले. नामस्मरणाच्या योगाने शुकाचार्याची निष्कलंकित ठरले. नवे नामस्मरणाच्या योगाने त्रिभुवनामध्ये संचार करणारे नारद महर्षी जसे देवांचे गुरु बनले तसे राक्षसांचे गुरु बनले. कशाने? काय साधना केली होती त्यांनी? अरे केवळ नामस्मरण. म्हणून आमच्या महाराष्ट्रीयन साधू संतांनी लोकांना कुठल्याही कठीण साधने कधी न वळवता सोपं साधन, लवकरात लवकर उद्धाराचं साधन सांगितलं ते हे. नामा वाचूनी साधन नाही या कलियुगात व्यर्थ श्रम होती पाहता. आणि आपला वेळ थोडा आहे कारण पुढे पित्र वगैरे बसवणं अतिशय महत्वाचं काम आहे. म्हणून अगदी 10 ते 15 मिनिटांवर. आणि इतर साधनं कदाचित तुम्ही कष्टानं प्राप्त जरी करून घेतले. कल्पना करा, तुम्ही तीर्थाटन केलं, तुम्ही ज्ञान संपादन केलं, योग साधना पूर्ण केली, परंतु हे केल्यानंतर जर तुमच्या अंतःकरणामध्ये अभिमानाचा संचार झाला तर अभिमान अशी एक दुष्ट प्रवृत्ती आहे की ती ताबडतोब मातीमध्ये घालते. अहंकार अशी एक दुष्ट प्रवृत्ती आहे की ते माणसाचं सगळं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व मातीत मिळवून देते. अरे आपल्यासारख्या किरकोळ माणसाचा प्रश्न द्या सोडून, परंतु या अभिमानानं कोणाकोणाचा पाठलाग केला आणि कोणाकोणाला ठकवलं त्या मोठमोठ्या लोकांची यादी इथं दिलेली आहे. मत्ता अभिमाने करोनी जाल आडवाटा अभिमाने ठकविले शुक नारदाने श्रेष्ठ. आता शुकाचार्यांना अभिमानानं कसं ठकवलं? भागवतातलं कथानक जो भागवतकार सांगेल त्याच्याकडून आता ऐकून घ्या, आता सांगायला वेळ नाही. नारदांकडून ऐकून घ्या. हा, मग नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय देवाला तुम्ही विचारा ना की आता हे साधना करत असताना कोणत्या तत्परतेनं केली पाहिजे ती सांगा ना. तर नामदेवराय पांडुरंगाच्या समोर हा प्रश्न विचारतात. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा तत्परता कशी असायला पाहिजे ती सिद्ध करून दाखवतायत. आलिया जन्मासी प्राण्या न करी आळस, प्राण्या न करी आळस. आलिया जन्मासी प्राण्या न करी आळस नाम देवा लागे सांगे जगन्यास. प्राण्या हा जो शब्द आहे अशा पशु पक्ष्यांना उद्देशून वापरलेला शब्द नाही, तर प्राण्या हा जो शब्द आहे हा मानव जातीला अनुषंगून वापरलेला शब्द आहे. कारण तुम्ही आपण अजून प्राणीच आहोत. म्हणून आलिया जन्मासी प्राण्या न करी आळस. आळस आणि निद्रा, आळस आणि झोप हे माणसाचे 2 महत्वाचे शत्रू आहेत. आणि जिथं जिथं हिताच्या गोष्टी असतात तिथं झोप येते, जिथं जिथं हिताच्या गोष्टी असतात तिथं आळस निर्माण होत असतो. म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये बोलतायत, आपल्याला जर आत्मदर्शन घ्यायचं असेल, आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एक काम करा. छेदोनिया आळसाशी दौडोनिया निद्रेशी आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. सदा सावधान बुद्धी लव निमिष वाया जाऊ नेदी अनुसंधान त्रिशुद्धी तुटो नेदी सर्वथा. ही ध्यान धारणा करीत असताना, भगवंताच्या स्वरूपाचं अनुसंधान साधत असताना एक क्षणही वाया घालवू नका. एक क्षण म्हणजे किती? लव निमिष. आपल्या डोळ्याची पापणी खाली लवेपर्यंत जेवढा वेळ खर्च होतो त्याला निमिष म्हणतात. असा एक निमिष सुद्धा वाया घालवू नका, कारण गेलेला क्षण पुन्हा कधी प्राप्त होत नाही. म्हणून शरीर हे प्रारब्धावर आहे, शरीर हे आयुष्य आहे तोपर्यंत आहे. आणि आयुष्य संपलं की हे शरीर कसं आहे? परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्य. त्या योग वाशिष्ठामध्ये पुन्हा दुसरा असा श्लोक आहे, सर्वस्या सरितो वारी प्रयात्या याती चाकरा देह नद्या पयस्त्वावर याती वायाती नो पुन्हा. नदीतलं पाणी वाहून जातं
परंतु मेघ आणि पर्वताच्या द्वारा त्यामध्ये पुन्हा पाण्याची भर पडते म्हणून ती नदी प्रवाहित दिसते. परंतु देहरूपी नदीतलं आयुष्यरूपी पाणी एकदा वाहून गेलं ना की ही देहरूपी नदी कायमची कोरडी पडते. तिच्यासाठी एकच जागा शिल्लक आहे, ते म्हणजे स्मशान. म्हणून जोपर्यंत हा देह आपल्या ताब्यात आहे, जोपर्यंत त्या मृत्यूनं त्याचा फासा आपल्या गळ्यात अडकवलेला नाही, जोपर्यंत या शरीरावर रोगाचं अतिक्रमण झालेलं नाही, तोपर्यंत बापहो शुद्ध पद्धतीनं परमार्थ करा. माऊली तुकोबारायांचं दास्यत्व पत्करून नामस्मरण करा. आणि हे नामस्मरण केल्यानंतर आपण प्रत्येकानं आपलं जीवन कृतकृत्य करून घ्या, असा या संपूर्ण अभंगाचा आशय आहे. विठोबा रघुमाई, विठोबा जसा मंगलमय आहे तसं आपलं सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं. भगवान जसा पवित्रातला पवित्र आहे तसं सर्वांचं जीवन पवित्र व्हावं. आणि हे पवित्र आणि मंगलकारक जीवन करण्याची संधी या मानव देहात आहे, याची जाणीव ज्या संतांनी आपल्याला करून दिली त्या मायबाप दयाळू संतांचं एक वेळ प्रेमानं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज